झालं मला काही स्वामींची पूजा बिजा काहीच करू वाटत नाही. अरे बापरे. हा हा. म्हणजे इच्छाच होत नाही तिथं मंदिराजवळ असं जायला इच्छाच होत नाही मला. अरे बापरे. हा हा हा. हम्म. तर मी जबरदस्तीने त्या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आदल्या गुरुपौर्णिमेच्या अगोदरच्या गुरुवारी मग म्हटलं आज बसावं उपासनेला. मग स्वामींना म्हटलं काय स्वामी तुम्ही म्हणजे फोटोकडे बघून म्हणत होते उपासना एवढ्या चालू होत्या त्या बंद पडल्या आपल्या आणि कोणी नाही उपासनेला. आज मला म्हणजे उपासना करू वाटते पण माझ्या बरोबर कोणी नाहीये. असं म्हणून मी काय केलं दिवा वगैरे लावला आणि बसले इथं उपासनेला. म्हणजे बसणार होते तोपर्यंत मी तारक मंत्र लावलेला होता मोबाईल मध्ये. तर तो मोबाईलचा आवाज ऐकून समोरच्या घरात 1-2 वर्षाची मुलगी आणि तो मोबाईल आवाज ऐकून काकीकडे जायचंय मला काकीकडे जायचंय म्हणून मोठ्याने ओरडली ती. तर त्या म्हटल्या हिला काय झालं तर म्हटली मग मला म्हटली काकी दार उघड मला यायचंय. मग आली ते बसकर घेतली बसली. म्हटलं मी आता जय बाप्पाला बसणार आहे. हा मी पण बसणार आहे म्हटली तुझ्या बरोबर. अरे वा. आणि ताई ते तारक मंत्र माझा 11 वेळा झाला. पहिलं म्हणजे हे स्वामी स्तवन झालं. पुन्हा एक माळ स्वामींचा जप झाला. एक माळ नवार्ण मंत्र पण तिचा पाठ आहे. अरे वा. तर तुमच्यामुळे की त्यांच्या घरी पण होती सेवा? नाही ती माझ्या बरोबर येऊन बसते आवाजांमधून. अरे वा. तर तो पण पाठ आहे तिचा. स्वामी समर्थांचं पण जप माझ्या बरोबर केली तिने. नवार्ण मंत्र पण केली आणि स्तोत्र ह्याचा महामृत्युंजय मंत्र मी 11 वेळा करते तो पण म्हटली माझ्या बरोबर. आणि तारक मंत्र म्हटली. तारक मंत्र पण 11 वेळा केला जप मी. तर तेवढं होईस्तोपर्यंत ती बसली होती माझ्याजवळ. बघा कसं स्वामींनी तुमची सोय केली लगेच. तर मला असं वाटत होतं ना की मी एकटी बसते आणि कसं काय म्हणजे मला म्हणजे कोणी नाहीये स्वामी मला आता खूप असं कसं तरी वाटतंय. माझ्या उपासना पण बंद झाल्या. आम्ही आज एकटी कशी बसू उपासनेला. तर ती लगेच बघा ती आवाज ऐकूनच स्वामींनीच आली. पाठवलं हो ताई. आणि मी माळ अशी जपत होते ना तर ती पण अशी माळेला एक एक मणी धरून अशी म्हणत होती माझ्या वा. बरोबर. किती छान ताई. तर मला म्हणजे असं म्हणजे देतात स्वामी अनुभव हे. पण हो. पण